Hello, welcome in our channel. Today here we start our second topic, periodic classification of elements. So in your book the first question is asking what is the matter. Matter म्हणजे काय? तर बघा आता काय सांगता येईल, तर आजूबाजूला आपल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या ज्या आपल्या सेन्स ऑर्गनला काय होतात कळतात त्याला, प्लस ज्याला मास आहे आणि जे काय करते स्पेस ऑक्युपाय करते त्याला. सो दॅट देअरफॉर हिअर वी कॉल मॅटर इज एनिथिंग in universe has the mass and the occupied space. Now the matter is classified into elements, compounds and mixture. Okay, element म्हणजे काय? So for example here I give one example to you. कार्बन. थोडंसं डायरेक्ट सांगते, लाकूड आपण जाळलं तर त्याच्यामध्ये ओरिजिनल सबस्टन्स तुम्हाला कुठला मिळतो, ओरिजिनल कंडिशनला काय मिळणार तर कार्बन. तर कार्बन हा एलिमेंट आहे. तर असे काही एलिमेंट ज्या वेळेला 2 असतील, 3 असतील, 4 असतील, केमिकली कंबाईन होत आहेत आणि तेही त्या प्रॉपर प्रपोर्शनमध्ये. फॉर एक्झाम्पल वॉटर जर तुम्ही घेतलात तर वॉटरमध्ये H2O असं म्हणतो आपण त्या ठिकाणी, बरोबर आहे. तर H2O म्हणजेच वॉटर, पण H2O2 म्हणजे वॉटर तुम्ही म्हणणार नाही. का म्हणणार नाही? कारण वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन हे काय आहे 2:1 असंच आहे. त्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणणार नाही, तर H2O2ला वॉटर म्हणता येणार नाही. दॅट मीन्स हिअर 2 or more elements in a proper proportion when they are chemically combined the new product is formed. This is called as a compound. आता मिक्सर जर म्हणायचं झालं तर कशाला म्हणता येईल, तर 2 किंवा जास्त सबस्टन्सेस, जसं सरबतामध्ये साखर, मीठ, लिंबू सगळंच मिक्स केलेलं असते, पण त्याला कुठलंही प्रपोर्शन नाही आहे. 2 चमचे 3 चमचे तुमचं ज्या आवडीने आहे त्या आवडीने तुम्ही घालणार आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द मिक्सचर. नाव इम्पॉर्टंट थिंग इज वॉट द हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन नेचर और व्हॉट आर द एलिमेंट्स. एलिमेंट म्हणजे काय आपण बघितलं, पण एक्झॅक्ट किती आहेत तर 118 एलिमेंट्स आर नाव डेज. ओके, अँड दे आर क्लासिफाईड इन टू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटललेस. हे तुम्ही खालच्या वर्गामध्ये ऑलरेडी शिकलेला आहात. आता एक क्वेश्चन असाही विचारला आहे, व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा सगळ्यात लहानात लहान पार्टिकल कोण, तर ॲटम माहिती आहे, ज्याच्यामध्ये कोण असणार आहेत प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि त्याच्यावरतीच तुम्ही त्याचं काय होतं, मेटल्स कसे आहेत, नॉन मेटल्स काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे सगळं बघितलेलं आहे. ओके, आता हे सगळे जे एलिमेंट्स आहेत जवळपास आत्ताच्या काळामध्ये सध्या स्थितीला 118 एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट्स आर नोन नाव डेज. पण पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये एवढे सगळेच एलिमेंट्स काय माहीत नव्हते. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ह्यांचं क्लासिफिकेशन करण्यात का आलं, तर तुमचा जो सिलेबस आहे फ्रॉम 1st to 10th स्टँडर्ड, ओके, सगळ्यांना जर एकाच वर्गात दिला तर तो चालेल का, नाही चालणार आहे. त्या स्टँडर्डनुसार तो किंवा तुमच्या बुद्धिमत्तेनुसार तो डिवाइड केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय सांगायचं आहे त्या ठिकाणी, तर गरजेचं आहे. घरामध्ये सुद्धा आपण जर घेतलं तर वस्तू सगळ्या वेगवेगळ्या ठेवलेल्या असतो. कपड्यांचा कप्पा जर घेतला तर प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. त्याच पद्धतीने एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या एकसारख्या प्रॉपर्टीज आहेत, त्यांना एका ग्रुपमध्ये, ज्यांच्या थोडं वेगळं आहे त्याला दुसऱ्या ग्रुपमध्ये, असं होण्यासाठी किंवा तुम्हाला लक्षात येण्यासाठी काय केलं, जसं तुम्ही 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्डमध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर बघितलं होतं, त्याच पद्धतीने इथं आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघायचं या ठिकाणी. तर सुरुवातीच्या काळात म्हणजेच कधी, सो हिअर नाव सी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. सो सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच कधी सांगितले इन इयर 1800 दॅट टाइम अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. जवळपास 30 एलिमेंट्स त्यावेळेला माहीत होते, फार काही माहीत नव्हती. पण जसं काळ बदलत जाईल, पुढं सायन्स डेव्हलप होत जाईल, त्यामध्ये बरेचसेच त्या ठिकाणी काय झालेले आहेत, एलिमेंट्स डेव्हलप झालेले आहेत, डिस्कवर. सो मोर नंबर ऑफ एलिमेंट्स डिस्कवर आफ्टर दॅट टाइम. ओके, अँड
द सायंटिस्ट स्टडी द प्रॉपर्टी. सायंटिस्ट त्याचे प्रॉपर्टी स्टडी करतच होत्यात, कसं कसं काय करायचं, आणि त्याचा अभ्यास करून सुरुवातीला ज्या वेळेला जेवढे एलिमेंट्स माहीत होते त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते फक्त आणि फक्त मेटल्स आणि नॉन मेटल्स एवढ्यातच केलेलं होतं. मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय, हे तुम्ही ऑलरेडी 8वी मध्ये शिकलेला आहात. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कसं आहे हे स्टडी केलेलं आहे. ओके, पण त्यानंतर जर बघितलात पुन्हा तुम्ही तर वेगवेगळ्या मेथड्स आलेल्या आहेत. डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन बाय डिफरंट सायंटिस्ट. वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या क्लासिफिकेशनच्या मेथड्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. कशावरून, तर ते एलिमेंट कोणता आहे आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे या सगळ्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तर क्लासिफिकेशन करण्यात आलेलं. तर असे हे कोणकोणते क्लासिफिकेशन आहेत, डोबेरायनर ट्रायड्स असतील, डोबेरायनर ट्रायड्स असतील, न्यूलँड ऑक्टेव्स, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आणि आत्ताचं चालू असलेला मॉडर्न पिरियडिक टेबल. तर हे सगळं जे आहे हे सगळं क्लासिफिकेशन कोणी कसं कशा पद्धतीनं केलेलं आहे, किती एलिमेंट्स केलेले आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्यामध्ये मेरिट्स काय, डिमेरिट्स काय, या सगळ्याचं आपण काय करणार आहे नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्स फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज share, subscribe my channel. Okay, thank you.